तर नमस्कार मंडळी, मी मेघा स्वागत करते तुमचं एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये। तर आता सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू झालेली आहे आणि सर्वत्र चालू झालेली आहे आणि लगमग चालू असते ते आपल्या घरामध्ये मोदक बनवण्याची, मग ते गव्हाच्या पिठाचे असो किंवा तांदळाच्या पिठाचे। आज मी तुम्हाला छान असे मऊ तांदळाच्या पिठाचे मोदक कसे बनवायचे संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा। इकडे आहे ना, सर्वप्रथम मी काय केलं, एक पातेलं आहे तर ते गरम करायला ठेवलं। त्याच्यामध्ये आपल्याला आता 2 वाट्या पाणी टाकायचं आहे। तर तुम्ही 2 वाट्या पाणी टाकू शकता किंवा 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध आहे ना, तर ते पण याच्यामध्ये टाकू शकता। तर इकडं आहे ना, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, नंतर 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आणि छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं। गॅस थोडा मिडियमच ठेवायचा शक्यतो। आता हे सर्व मिश्रण आहे तर ते हलवून घ्यायचं पाण्यामध्ये छान असं। नंतर आहे ना, याच्यामध्ये आपल्याला आता तांदळाचं पीठ टाकायचं आहे। तुम्ही विकतचं तांदळाचं पीठ आहे ना, ते पण वापरू शकता। इकडं मी 2 वाट्या आहे ना, म्हणजे ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्याच वाटीने 2 वाट्या मी तांदळाचं पिठी घेतलेले आहे। ही विकतचीच मी तांदळाची पिठी घेतलेली आहे, तुम्ही घरी पण बनवू शकता। इकडं आहे ना, छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं आणि एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं। गुठळ्या वगैरे झालेल्या नाहीत पाहिजेत आणि याच्या शक्यतो गुठळ्या होत नाहीत, पण सुरुवातीला गरम पाणी असतं त्यामुळे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी मेन उकळलेलं असावं। उकळलेल्या पाण्यामध्येच हे तांदळाचं पीठ आहे ना, तर ते नंतर टाकावं। आता छान असं मिक्स करून घेतलं, झाकण ठेवते 10 ते 15 मिनटं। आता याला वाफ आणून देते, तोपर्यंत मी एका साईडला आहे ना हे करून घेणार आहे सारण। सारण आता बनवताना सोपी पद्धत आहे। तुम्ही तूप आहे ना, तर ते तूप टाकू शकता किंवा तेल पण टाकू शकता किंवा दोन्हीपैकी काहीच टाकलं नाही तरी चालेल। इकडे मी तुपामध्ये 1 चमचा तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये खसखस चांगली तुपामध्ये भाजून घेते। तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही साधी अशी कढईमध्ये पण नुसती गरम करून घेऊ शकता। खसखस आहे ती पण, खसखस आहे ना नक्की टाका, छान चव येते त्याने। इकडे छान अशी तुपामध्ये मी खसखस भाजून घेतली। आता थोडं वाटतंय मला कलर चेंज होतोय, त्याच्यामध्येच लगेच 2 वाट्या नारळ आहे ना, तर तो मी टाकणार आहे। नारळाचा जो चव आहे ना, नारळ ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्याच वाटीने आपल्याला आहे ना हे घ्यायचं आहे नारळाचं चव। तर मी 2 वाट्या नारळाचा चव घेतला, 2 वाट्या तांदळाची पिठी असं प्रमाण असेल। 2 वाट्या नारळाचा चव घेतलाय, त्यासाठी 1 वाटी मी गूळ घेतलाय। तुम्ही अर्धी वाटी गूळ किंवा अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर पण घेऊ शकता किंवा 1 वाटी साखर पण घेऊ शकता जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर। इकडे मी 2 वाट्या नारळाची चव घेतलाय, त्याच्यासाठी मला 1 वाटी गूळ लागला, तर तो मी घेणार आहे। तुम्ही हवं असल्यास तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर कमी करू शकता किंवा जास्त गोड हवं असेल तर तुम्ही थोडासा गूळ वाढवू पण शकता। तर इकडं आहे ना, छान असं एकसारखं हलवून घ्यायचं आणि लक्षात ठेवायचं गॅस मोठा ठेवायचा नाही, एकदम मीडियम फ्लेमवर ठेवायचा। आणि गूळ जोपर्यंत वितळत नाही, जोपर्यंत असं आपल्याला वाटत नाही की सारण बाबा असं मऊ झालंय, सैल झाले थोडंसं, तोपर्यंत ते कंटिन्यू हलवत राहायचं, अजिबात तसं रिकामं सोडायचं नाही। आता माझं सारण परफेक्ट झालेलं आहे, खाली पण लागलेलं नाही आणि एकदम गूळ वगैरे सगळा वितळला आहे। आता इकडं आहे ना, गूळ वगैरे सगळं माझं व्यवस्थित वितळला, मग त्याच्यामध्ये मी आता वेलची पूड टाकणार आहे आणि छान असं सारण माझं तयार झालेलं आहे। एका साईडला मी पाणी वगैरे गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत, आणि चाळण त्याला तूप लावून ठेवली आहे। तोपर्यंत माझं पीठ आहे ना तांदळाचं, तर ते छान असं वाफरलं आहे, शिजलं आहे चांगलं। आता ते मी पीठ आहे ना, छान असं तांब्या आहे तर तांब्याने असे मळून घेणार आहे, कारण सुरुवातीला गरम असतं पीठ, हाताने मळलं तर काय होईल, खूप चटका जोराचा बसेल, त्यासाठी म्हणून मी आता तांदळाचं पीठ आहे ना आपण वाफवून घेतलं, तर ते तांब्याने असं छान स्मॅश करून घेणार। तुम्ही स्मॅशरने पण छान असं बारीक छान असं म्हणजे मळून घेऊ शकता। इकडे आता माझ्या हाताला सोसवेल असं कोमट पीठ झालं आहे, तर ते आता मी हाताने असं मळून घेते। पीठ चांगलं शिजलं ना की त्याला चिरा वगैरे आहेत तर त्या अजिबात पडत नाहीत, किंवा आपण मोदक जेव्हा वाफलायला ठेवतो तर तेव्हा पण त्याला चिरा पडत नाहीत। इकडे 10 ते 15 मिनटं मी पीठ वाफलून ठेवलं होतं आणि नंतर मग मळायला घेतलं होतं। छान असा गोळा तयार होतो। नंतर तुम्हाला जर वाटतंय बाबा कठीण पीठ लागतं तर थोडासा कोमट पाणी आहे ना, ते तुम्ही वापरू शकता, कठीण जर तुम्हाला वाटतं असेल तर। तर इकडं छान असं मी मळून घेते, एक कमीत कमी 7-8 मिनटं मळून घ्यायचं चांगलं, जेवढं मळाल तेवढं मोदक छान असे मऊसूत होतात आपले आणि खूप मस्त होतात। आता मध्येच माझी लाईट गेली त्यामुळे तुम्हाला थोडंसं ब्लर दिसेल। इकडे आहे ना, आता मी चांगलं मळून घेतलं आणि नंतर आता आपल्याला पीठ कसं तयार झालं आहे किंवा मळून कसं झालं हे कसं ओळखायचं, एक छोटासा गोळा घ्यायचा हातावर आणि छान असं हाताने त्याची पारी बनवून घ्यायची, अशी हाताने चप्पट असे लाटून घ्यायचे।
तर चिरा वगैरे पडत नाहीत म्हटलं आपली पारी छान अशी तयार झालेली आहे. आता आपण जे मोदक आहेत ते बनवायला घेऊ. आता मी थोडासा गोळा घेतला आहे आणि निम्मं पीठ आहे तर ते मी झाकून ठेवलं जेणेकरून ते चिरा वगैरे त्याला पडू नाहीत किंवा ते सुकू वगैरे नाही त्यासाठी. इकडे मी आता एक एक गोळा घेते, छोटासा गोळा घेतला आहे आणि थोडंसं हाताला तूप घ्यायचं आणि तूप घेतलं म्हणजे कसं पीठ वगैरे चिकटत वगैरे नाही. छान अशी पारी आपली मऊसूत होते आणि छान अशी वळता पण येते. त्यासाठी छान अशी आपल्याला पारी वळून घ्यायचे. मोदक करताना काय होतं, आपण गव्हाच्या पिठाचे जेव्हा बनवतो कणकेचे तेव्हा ते लाटून आपण बनवतो. याचे पण तुम्ही लाटून बनवू शकता. इकडं आहे ना मी हातानेच करणार आहे. थोडंसं पीठ फक्त जे आपण घेतले पारीचं तर ते मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आणि कडेने पातळ करायचं जेणेकरून ते हे होणार नाही, त्यासाठी फुटणार वगैरे नाही त्यासाठी. आता इकडं मी छान असं मोदक आता बनवायला घेते. हाताने आपण हे अशा छान अशा त्याला कळ्या पाडून घेऊया. खूप सारे लोक काय करतात 7 कळ्या 21 कळ्यांचे पण मोदक असतात, 11 कळ्यांचे पण मोदक असतात, तर तसे बनवून घेतात. आता मी इथं अंदाज केलेला आहे, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार बनवून घेऊ शकता. बघू शकता चिरा वगैरे अजिबात पडलेला नाहीत माझ्या जे आपण पारी बनवली त्याला. आणि सारण आहे तर ते पण अगदी मऊसूत झालेलं आहे. कलर पण सारणाला मस्त आलेला आहे. आता इकडं छान असं सारण मी पारीमध्ये भरून घेते आणि इकडं आहे ना एका हाताने असं म्हणजे एका साईडला असं वळून घ्यायचं. छानसं हलक्या हाताने वळून घ्यायचं, नाहीतर चिरा वगैरे पडतील किंवा तुटेल वगैरे. त्यासाठी तांदळाचं पीठ कसं असतं, हलकं असतं ना, म्हणून. आता इकडे पहिला मोदक मी छोटा करून दाखवलं तुम्हाला, नाहीतर मी मीडियम साईजचे सगळे मोदक बनवणार आहे. एक मोदक तुम्हाला दाखवते किती छान झाला आहे. बघू शकता कळ्या पण किती भारी पडल्यात. तुम्हाला वाटते बाबा कळ्या अजून मला पाडायची, तर असा चमचा घ्यायचा आणि चमच्याने छान असं त्याला कळ्यांचा शेप द्यायचा. एक नंबर दिसतात आणि खूप असं भारी पण दिसतो मोदक आपला. तर बघू शकता छान असे मोदक माझा छोटासा तयार झालेला आहे. आणि अशा प्रकारे आता बाकीचे मोदक जे आहेत ना तर ते मी बनवून घेणार आहे. चाळणीला तूप लावून घेतलं होतं आधीच आणि नंतर आता सगळे मोदक असे बनवून घेतले. मोठ्या साईजमध्ये एक छोटा बनवून घेतला. तर इकडे छान असे मोदक बनवून घेतले. आता हे आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मिनटं आहे ना वाफलवून घ्यायचे आहेत. तांदळाचं पीठ आधी शिजलेलं असतं त्यामुळे काही जास्त शिजवायची गरज नसते, पण कमीत कमी 10 मिनटं तरी आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत. छान असं आता बघू शकता मीडियम फ्लेमवर आपले मोदक वाफायला ठेवले होते. झाकण उघडून बघूया मोदक झालेत का नाही. तर बघू शकता मस्त असे मोदक झालेले आहेत गरमागरम. आता हे गरमागरम मोदक आहेत ना एका ताटामध्ये मी काढून घेते. एका साईडला खाली बघू शकता मोदक बाकीचे पण तयार झालेले आहेत. इकडे माझ्या आहेत ना तर ते पण मी पहिली बॅच आहे तर ती काढून घेतली मोदकाची. दुसरी बॅच आहे लगेच ती लावून घ्या. मोदकाची साईज तुम्ही हव्या त्या साईजमध्ये बनवू शकता, कमी जास्त कसे हवे तसे. तर असे हे गरमागरम मोदक आहेत. बघू शकता गरमागरम मोदक आणि छान असं कट करून पण तुम्हाला मी दाखवते, फोडून दाखवते कसं आपला मोदक झाला आहे. सारण किती परफेक्ट बसलं आहे ते. हे असे गरमागरम मोदक आहेत. छान अशा कळ्या पडल्या आहेत त्याला. मोदक फोडताच तो अगदी अलगद फुटला पाहिजे आणि छान सारण असेल तर समजायचा मोदक परफेक्ट झालेला आहे. छान असं मोदक फोडून त्याच्यावर जर तूप टाकलं तर खाण्यात काय त्याची मजा वेगळीच असते. तर ह्या गणेश चतुर्थीला नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. अजून तुम्हाला कोणती रेसिपी हवी असेल मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय बाय.